एक पक्षी, त्याच्या पायात एक सिंह आणि त्याच्या पायात परत हत्ती। हे चित्र आणि हे शिल्प बघितल्यावर कायम आपल्याला अचंबा वाटतो। पण हे शिल्प असंच्या असं इथे तुम्हाला दिसतंय आणि ते आहे कोकणात। मग ते कोकणात कुठे आहे हे समजून घ्यायच्या आधी आपण पूर्ण त्याची स्टोरी ऐकू। तो जो पक्षी आहे तर तो एकच पक्षी आहे ज्याला दोन तोंड आहेत आणि तो आहे गंडभिरुंड। तो गंडभिरुंड हे कर्नाटकच्या राजचिन्हावर आहे आणि मग त्याच्यात पायात कोण आहे तर त्याच्या पायात शरभ आहे। शरभ परत एक पौराणिक प्राणी आहे जो मराठ्यांचं प्रतीक आहे। इथे बघा अनेक किल्ल्यावर तुम्हाला ते मराठ्यांचं प्रतीक दिसेल आणि मग त्याच्या पायात हत्ती आहे। हे काय दर्शवतात आणि हे सगळं चित्र कोकणामध्ये कसं तर मुळात गंडभिरुंड हे शक्तीचं प्रतीक आहे। त्याच्या पायात असलेला शरभ हेही शक्तीचं प्रतीक आहे आणि हत्ती हा सर्वात बलवान प्राणी मानला जातो। मग त्याची आधी कथा बघू। नरसिंह खूप जास्ती ज्वलंत झाला, त्याला कंट्रोल करता येईना म्हणून शंकराने शरभचं रूप घेतलं। त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी गंडभिरुंड हा अवतार झाला ज्याने शरभला कंट्रोल केलं। म्हणजे शैव वैष्णववादाचा एक प्रकारही म्हणू शकतो। त्याहीपेक्षा अनेक सत्तांमधला संघर्ष हा यातून आपल्याला दिसतो। आता हे आहे कुठे कोकणामध्ये चिपळूण तालुक्यात बुरुंबाड नावाचं गाव आहे। तिथे देऊळ आहे आमनाएश्वर। त्याच्या बाहेर हे शिल्प तुम्हाला कोरलेलं दिसतं। पुढच्या वेळेला जाल तेव्हा आमनाएश्वरचं दर्शन घेतल्यानंतर ते शिल्प आवर्जून बघा।